सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. अजित पवार मंत्र्यांची आजही अतिवृष्टीग्रस्त भागात पाहणी. अजित पवार सकाळपासूनच ग्राउंडवर, तर छगन भुजबळांची येवल्यात पाहणी. हिंगोलीत दादा भुसे बांधावर. मदतीसाठी पंचांग पाहणार का? धाराशिव दौऱ्यावेळी उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल. लातूरमध्ये देशमुख बंधूंसोबत पाहणी दौरा. राज्यातील सर्व शिक्षक एका दिवसाचा वेतन पूरग्रस्तांना देणार. शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती. मराठवाड्यातील पूरग्रस्तांना दिलासा देण्याचा प्रयत्न. अकोल्यात मंडळ अधिकाऱ्याच्या हेकेखोरपणामुळे तब्बल 50 शेतकऱ्यांची जमीन पाण्याखाली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून कारवाईचं आश्वासन. राज्यसेवेची 28 सप्टेंबरची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी. भाजप आणि काँग्रेस विद्यार्थी संघटना आक्रमक. पूर परिस्थितीमुळे परीक्षा देणं शक्य नसल्याचा दावा. आर्थिक निकषावर आरक्षण मिळालं पाहिजे. आरक्षणाच्या मुद्द्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया. काही लोक जातीचं खूळ बसवत असल्याचंही वक्तव्य. गणेशोत्सव नवरात्रोत्सवात दांडिया खेळून देशाचं वाटोळं. संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य. संविधानाच्या स्वातंत्र्यात जगणाऱ्या निर्लज्ज लोकांचा आपला देश असल्याचंही वक्तव्य. वेस्ट इंडिज विरोधात भारतीय कसोटी संघाची घोषणा करून नायरला डच्चू. जसप्रीत बुमराला विश्रांती न देता पुन्हा संधी. पावसाने शेतकरी व व्यापारी दोघेही संकटात. मदतीचं आवाहन. सोनवडे ग्रामस्थांचे आमदार सत्यजित देशमुख यांना निवेदन. 1 तारखेला होणार रास्तारोको. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.